नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, प्रिव्हियस व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला वारंवार विद्यार्थी जे आहेत ते प्रश्न विचारत होते की एंड सेमिस्टर एक्झामिनेशन कधी असणार आहे, परीक्षा फॉर्मची तर अजून काही लाईन लागलेली नाही आहे किंवा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचेसुद्धा रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत बाकी आहेत, जुने विद्यार्थी आहेत त्यांची एक्झाम कधी होईल, सोबतच नवीन विद्यार्थ्यांचे जे ॲडमिशन लेट झालेले आहेत तर त्यांच्या एक्झाम लेट होतील का, या सर्व प्रश्नांवर उत्तरं घेऊन येणारा आजचा व्हिडिओ आपला असणार आहे। यामध्ये आपण 2 केसेस बघणार आहोत। सोबतच तुमचे प्रिपरेशन आपण कोणत्या डेटला टार्गेट करून ठेवलं पाहिजे यावर सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे, सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघणार आहोत की जे विद्यार्थी सेकंड इयरला, त्यानंतर थर्ड इयरला आणि त्यानंतर फायनल इयरला असतील आत्ता, तर त्या विद्यार्थ्यांची आपण सर्वात प्रथम बघणार आहोत की त्यांची एक्झाम कधीपर्यंत होतील। तर या ठिकाणी आपल्याकडे ऑल सेमेस्टरचं ॲकॅडमिक कॅलेंडर आहे, याचा आपण पहिल्यांदा रेफरन्स घेणार आहोत आणि त्यानंतर करंट न्यूज काय आहे याचासुद्धा आपण रेफरन्स घेणार आहोत। तर सर्वात प्रथम हे तुमचे ॲकॅडमिक कॅलेंडर आहे। या ठिकाणी मी गोष्ट करत आहे थर्ड इयर, सेकंड इयर आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची। तर या ठिकाणी मित्रांनो, त्यांचे एंड ऑफ दी क्लासेस जे आहेत, म्हणजे तुमचे क्लासेस कधी संपणार आहेत, तर ते संपणार आहेत 22 नोव्हेंबर 2024। 22 तारखेला तुमचे एंड ऑफ दी क्लासेस संपून जातील। त्यानंतर तुमचे प्रॅक्टिकल, सेमिनार, मिनी प्रोजेक्ट जे आहेत किंवा ओरल असतील ते सर्व तुमचे 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या दरम्यान तुमचे सर्व प्रॅक्टिकल, सेमिनार, ओरल जे आहे ते कंडक्ट केले जातील। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही एंड सेमिस्टर एक्झामिनेशनची डेट पाहू शकता, 2 डिसेंबर 2024 ते 26 डिसेंबर 2024 या पद्धतीने तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झामिनेशनच्या डेट दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमची एंड सेमिस्टर एक्झाम जी आहे ती 2 डिसेंबरपासून दिलेली आहे। सोबतच आत्ताची जी करंट न्यूज आहे त्यानुसार तुमचे जे बीटेकचे जे एक्झाम आहेत ते कधी होणार आहेत एंड सेमिस्टर एक्झाम, तर ते टेंटेटिव्हली शेड्यूल झालेले आहेत मिड ऑफ दी डिसेंबर और थर्ड वीक ऑफ दी डिसेंबर। म्हणजे या ठिकाणी तुमची एक्झामची डेट जी आपल्याला बघायला भेटत आहे ती काय आहे, तर 15 तारखेपासून जे आहे तुमचे एक्झाम स्टार्ट होऊ शकतात डिसेंबरच्या, किंवा त्याच्या अगोदरसुद्धा होऊ शकतात 2-4 दिवस, किंवा 2-4 दिवस नंतरसुद्धा होऊ शकतात। म्हणजे आपल्याला जी एक्झाम टार्गेट करून चालायची आहे सेकंड इयर, थर्ड आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना, ही एक्झामची टार्गेट करून चालायची आहे ती म्हणजे तुमची 13 तारखेपासून तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की 13 पासून तुमची जी एक्झाम आहे ती होऊ शकते। आता याच्याबद्दलचे जे डिटेल शेड्यूल्ड आहे ते सुद्धा आपल्याला लवकरच बघायला भेटेल, तर त्यावर सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ। तर आय होप तुम्हाला समजलं असेल की सेकंड इयर, त्यानंतर थर्ड इयर आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्यांचे जे पेपर आहेत ते तुमचे एक्सपेक्टेड डेट तुम्ही काय पकडायची आहे, तर 13 तारखेपासून तुम्ही एक्सपेक्टेड डेट पकडू शकतात। याच्या अगोदरही होऊ शकतात आणि याच्यानंतरही होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही 13 तारीख जी आहे ती टार्गेट करून स्टडी चालू ठेवायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत, फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन लेट झालेले आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि त्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन लेट झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे की आपली एक्झाम कधी होईल, कारण आपले ऑलरेडी जे क्लासेस आहेत ते लेट सुरू झालेले आहेत। तर या ठिकाणी हे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे ॲकॅडमिक कॅलेंडर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत आहे। या ठिकाणी फर्स्ट इयर ऑल ब्रांचेससाठी हे ॲकॅडमिक कॅलेंडर आहे आणि 2024-25साठी हे ॲकॅडमिक कॅलेंडर आपल्याला बघायला भेटत आहे। तर या ठिकाणी तुमचे एंड ऑफ दी क्लासेस जे आहेत, एंड ऑफ दी क्लासेस तुमचे आहेत 11 जानेवारी 2025। मित्रांनो, आता सेकंड इयर आणि थर्ड इयर आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्यांचे एक्झाम जे आहे ते 13 पासून स्टार्ट होणार आहेत। तर तुमचे जे एक्झाम आहेत फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे एक्झाम या ठिकाणी त्यांनी 17 जानेवारीपासून स्टार्टिंग डेट दिलेली आहे टेंटेटिव्हली, 17 ते 28 जानेवारी, 10 दिवसात तुमचे सर्व एक्झाम आपटणार आहेत। पण याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, जे तुमचे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांनी 17 तारखेपर्यंत काही जायचे नाही आहे। तुमची एक्झाम जी आहे लवकरात लवकर होऊ शकते। या ठिकाणी तुमची एक्झाम जी आहे
ती लास्ट वीक ऑफ डिसेंबर मित्रांनो टेंटेटिव्हली आपण म्हणत आहोत. ज्या पद्धतीने शेड्यूल येईल त्या पद्धतीने आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला वेळोवेळी सगळे अपडेट आपल्याला बघायला भेटतील. तर तुम्ही एक्झामची टार्गेट करून चालायची आहे ती तुमची डिसेंबरच्या लास्ट वीक आणि फर्स्ट वीक ऑफ जानेवारीच्या फर्स्ट वीक जो आहे तो तुम्ही एक्झाम कन्सिडर करून चालायचे आहे. याबद्दल डिटेल शेड्यूल जसं येईल त्या पद्धतीने आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की एक्झाम आपली कधीपासून होऊ शकते. सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची एक्झाम जी आहे ती 13 डिसेंबरपासून आपण कन्सिडर करायची आहे. आणि सोबतच फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी लास्ट वीक ऑफ डिसेंबर किंवा फर्स्ट वीक ऑफ जानेवारी यामध्ये कन्सिडर करायची आहे आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासाला लागायचे आहे. सोबतच मित्रांनो तुमचे डिटेल शेड्यूल आल्यावर आपल्या चॅनलवर नक्कीच व्हिडिओ आपण घेऊन येऊ. आता हे तर झालं की एक्झाम डिसेंबरमध्ये सुरू होणार का किंवा एक्झाम आपली कधी होणार. आता परीक्षा फॉर्म कधी सुरू होणार. तर बघा मित्रांनो एकदाचं तुमचं एक्झामचे शेड्यूल डिक्लेअर झालं त्यानंतर परीक्षा फॉर्म जे आहेत ते लगेचच सुरू होतात. आता या ठिकाणी युनिव्हर्सिटी वेबसाईटला प्रॉब्लेम सुरू आहे. त्यामुळे जे विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन ऑलरेडी DYT युनिव्हर्सिटीला झालेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना PRN नंबरसुद्धा भेटलेला आहे, म्हणजेच परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. राहिली गोष्ट फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांची, तर त्यांचे फॉर्मसुद्धा लवकरच सुरू होतील. त्यामध्ये सुद्धा वेबसाईटला प्रॉब्लेम आलेला आहे. त्यामुळे तुमचे रजिस्ट्रेशन बाकी आहेत आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक्झाम फॉर्म जे आहेत ते फिल करता येतील. आणि जे रेग्युलरचे विद्यार्थी आहेत, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांचे परीक्षा फॉर्म जे आहेत ते परीक्षा फॉर्मसुद्धा लवकरच स्टार्ट होतील. एकदाचं तुमचे एक्झामचे शेड्यूल आलं त्याच्या 10 ते 15 दिवसा अगोदर तुमचे एक्झाम फॉर्म रजिस्ट्रेशन सुरू होतील. त्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओमधली इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.